नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? रहस्य. आणि हा कोणता धडा आहे? 15वा धडा आहे आणि याचा सीझन पहिला येत आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघूया. बघा, आता तुमच्या समोर आलेला आहे लेखक यांचा परिचय. पहिला आपण काय बघणार आहे? लेखक यांचा परिचय. तर लेखक कोण आहे? डॉक्टर हरिकृष्ण देवसरे. कोण आहे? डॉक्टर हरिकृष्ण देवसरे. तर यांचा जन्म पहिला आपण बघणार आहे. तर यांचा जन्म 1940 नागौर मध्य प्रदेश, मृत्यू 14 नवंबर 2013, रचना है संपूर्ण बाल विज्ञान कथाएं आदि परिचय। डॉक्टर हरिकृष्ण देवसरे जी ने बाल साहित्य रचना और समीक्षा के क्षेत्र में प्रशंसनीय योगदान दिया है। आपने अपनी पुस्तकों का समापादन कार्य भी किया है। प्रस्तुत कहानी के माध्यम से लेखक ने बच्चों को अंधविश्वास से दूर रहते हुए वैज्ञानिक दृष्टिकोण को अपनाने के लिए प्रेरित किया है। इथे जे लेखक आहे डॉक्टर हरिकृष्ण देवसरे यांनी या कहाणी के माध्यमातून जे अंधविश्वास आहे त्यातून आपल्याला बाहेर निघायचं आहे किंवा लोकांना असेही प्रेरित केलेला आहे. तर चला बघूया या धड्यात अजून आपण काय बघणार आहे किंवा काय करणार आहे. तर चला बघूया. बघा, इथे आपल्या धड्याची सुरुवात होत आहे. अंधेरी रात थी, चारों ओर सन्नाटा था. अंधारात रात झालेली होती आणि चारोतर्फे काय झालेलं होतं? सन्नाटा जाऊन फुले होते. कारण की तिथे काहीही कोणीही दिसत नाही होता. हात फैलाए न सुचता था. जेव्हा तुम्ही जे आपला हात आहे ते इथे किंवा तिकडे करणार ते पण तुम्हाला काही दिसत नाही होता. कभी कभी कुत्तों के भौंकने की आवाज सुनाई पडती थी. आणि इथे काय म्हणाले आहे की लेखक कधी कधी काय वाटते की कुत्र्याचं यांचं भोकण्याचा आवाज सुनाई पडत आहे. आधी रात बीत चुकी थी. आधी रात झालेली होती. कळतं की नाही? हो. मामा जी के घर से कुछ दूरी पर सामने वाली हवेली थी. आणि मामाजी यांचं जो घर होता त्यातच जवळ समोर ही एक हवेली होती. हवेली में उजाला था. आणि त्या हवेलीला काय होते? उजाला होते. आता तुम्ही म्हणाल की हवेली असणार तर उजाला पण होणारही ना, कारण तिथे वीज होणार, हे सगळं होणार. तर इथे काही असेही कहाणीने दिलेले आहेत. तर चला अजून काय आहे बघूया. समोर एक हवेली होती आणि हवेलीतून काय होते? दिवा जललेला होता. आर्यन खेतों को सरपट पार करता हुआ उस और अकेले बढ़ रहा था. आर्यन जे होता शेतीचं सरपट म्हणजे शेतीवर जे रास्ता होता ना उभं, त्या सरपटातून पार करत होता. तिथे जात होता. कुठे? हवेली जवळ जात होता. उस हवेली में आधी रात के बाद कल भी ऐसा ही उजाला देखा था. आणि त्या हवेलीला आधी रात पासून काल पण मी असंही उजाला मला दिसला होता असे त्यांनी सांगितले आहे. मामा जी ने पहले ही आर्यन से कहा दिया था उधर हवेली की ओर जाने की जरूरत नहीं. आणि मामाजी, कोणाचा मामा? आर्यनचा मामा यांनी सांगितले होते की त्या हवेलीला तुला जायचं गरज नाही आहे. तू तिथे नाही जायचं असं त्यांनी सांगितले आहे. व हवेली भूतों का डेरा आहे. ते कोण राहतात? भूत असा राहतात आणि त्या हवेलीतून भूता यांचं डेरा आहेत असं त्यांनी सांगितले. आर्यन मन ही मन मुस्काय लगा. आणि आर्यन का होता? मनही मनात किंवा मनातही काय करत होता? मुस्कित मारत होता. कारण तिला असं नाही वाटत की हे सगळं आहेत की नाही आहेत. वो जानता था की भूत भूत कुछ नहीं होते. आणि त्याला असं माहित होतं की भूत वगैरे नाही आहेत असं त्यांना वाटत होता. यह कपोल कल्पना आहे. हे सगळं काय आहे? कपोल कल्पना आहे की आपल्या मनाचा विचारच जे आपण विचार करतो तेही समोर येते असं त्यांना वाटत होता. कक्षा में विज्ञान के शिक्षक ने, आणि कक्षातून म्हणजे जिथे वो पढ़त होता, अभ्यास करत होता त्यातून कक्ष यांचं विद्यार्थीनं काही म्हणाले होतं, काही शिक्षकांनी म्हणाले होते. तर काय म्हणाले होतं? चला बघूया. बघा, परत सांगते मी. बघा, वैज्ञानिक दृष्टिकोण अच्छी तरह समझाया था. रहस्य का पता लगने के लिए उसने मन में ठान लिया. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असं अच्छी तरह त्यांना समजून गेलेले होते आणि या रहस्याचा त्याला पता लागायचा आहे की इथे काय आहे काय नाही हे ते ठाऊक गेलेले होते. कोण? आर्यन. कळलं? हो. मामा जी ने कहा था इस हवेली में पिछले 10-15 सालों से कोई नहीं रहता. आणि मामाजी यांनी सांगितले होते की या हवेलीतील पिछले म्हणजे काही वर्षात पिछले 10 किंवा 15 वर्षातून इथे कोणीही राहत
नहीं किंवा इथे कोणीही राहते नाही. पहले उसमें एक जमींदार का परिवार रहता था आणि यांचा पूर्वी तिथे कोण राहत होता? एक जमीनदार यांचा परिवार किंवा कुटुंब राहत होता. अब जमींदार का परिवार खत्म हो गया आणि आता जे जमीनदार आहे त्यांचा परिवार खतम झालेला आहे. उस तरफ कोई आता जाता नहीं. त्यातर्फे किंवा त्यातर्फे जिथे हवेली आहे त्यातून कोणीही येत किंवा जात नाही आहे. एक बार घिसू उधर गया था आणि एकदा काय झाला होता की घिसू तिथे गेलेला होता. कोण? घिसू. बेचारा का बुरा हाल हुआ था आणि त्याचा खूपच बुरा हाल झालेला होता. त्याने असं म्हणाले. 3 महिने तक खाट पकडे रहा आणि 3 महिन्यातून ते खाट पकडलेला होता. कारण की तिथे त्यांनी काही पाहिले होते. त्यानंतर ते खूपच आजारी पडला होता आणि त्याबरोबर ते तिथे 3 महिना खाट पकडलेला होता. घाबरून 3 महिना खाट पकडलेला होता. कळतं की नाही तुम्हाला? हो. तर नाही कळणार तर तुम्ही पुन्हा विचारून घ्या. कळलं? हो. आर्यन करवटे बदल रहा था आणि जेव्हा हे ते ऐकत होता आणि ऐकत काय करत होता, त्याला नींद नाहीये म्हणजे ते झोप नाही होत होता आणि ते काय करतं खाटमध्ये इथे-तिथे करवट बदलत होता. आधी रात को उठकर छत से उसने हवेली को फिर से देखा आणि आधी रात ते उठून त्या छतवर गेल्या आणि त्या हवेलीला पाहत होता, की काय आहे इथे. वहां रोशनी थी आणि तिथे काय होती? रोशनी होती. कारण की तो असं म्हणाले, की जिथे कोणी राहत नव्हतं, तर रोशनी कशामुळे येतात ते? तर ते काय पाहिले, की तिथे रोशनी होत होते. गर्मी की छुट्टियां बिताने के लिए वो मामाजी के घर आया था आणि गरमी याचा सुट्टी त्यांना घालायचं होता म्हणून ती इथे आलेला होता. कुठे? मामाजवळ आलेला होता. हे एक समृद्ध गाव था आणि हे एक खूपच समृद्ध गाव होता. मामाजी के पास एक विदेशी डिजिटल कैमरा भी है आणि मामाजी यांच्या जवळ एक चांगला कॅमेरा आहे. खूपच डिजिटल कॅमेरा म्हणजे कोणता? विदेशी कॅमेरा आहेत. यह बात आर्यन को मालूम थी आणि हा बातमी कोणाला माहित होते? आर्यनला माहित झालेली होते. मामाजी की एक लड़की थी आणि मामाची एक मुलगी होती. कोण होती? मुलगी होती. उसका नाम था कनिष्का. त्याचं नाव काय होता? कनिष्का. काय होता? कनिष्का. आर्यन ने कनिष्का से कुछ सलाह मशवरा किया. हे जी बातमी झालेली होती त्यातून त्याने काय केले? आपली जी मामाची मुलगी होती कनिष्का त्यांच्यासोबत बसून याची काही बातमी केली किंवा त्यांची काही सलाह मशवरा असं घेतली. दोनों बहादूर थे आणि दोघंही खूपच बहादूर होते. अगला कदम उठाने के लिए उन्होंने कमर कसली आणि त्याचं पुढचं तुम्हाला काय करायचं किंवा कोणता कदम त्यांना उठवायचा यासाठी त्याने कमर कसली, की आपल्याला कसं करायचं किंवा तिथे कसा जायचं आणि काय-काय करायचं ते खरंच आहे का? तिथे जे लोक म्हणतात किंवा हे सगळं खरंच आहेत का? की नाही आहेत? तर याबद्दल त्यांना बातमी करायचा होता. ते एकमेकांशी बोलले आणि त्यांना काय करायचंय किंवा काही नाही करायचं हे पण बोलून गेले. आणि याबरोबर त्यांना कशाप्रमाणे तिथून बाहेर करायचा किंवा कसं करायचं हे सगळं त्यांची बातमी झालेली होती. कळतं की नाही? नाही कळणार तर तुम्ही पुन्हा विचारा. कळलं? छान हं. तर अजून बघूया? चला. बघा. अगली सुबह उसने मामाजी से कॅमेरा मांग लिया. आता सकाळी झालेली होती. तर सकाळी उठून त्याने काय केले? मामा यांच्या समोर गेले आणि काय सांगितले, की मला कॅमेरा हवे आहे. जे कॅमेरा कोणता होता? विदेशी डिजिटल कॅमेरा होता आणि छान कॅमेरा होता. तर त्यांनी आपली मामा इथून गेला आणि मागलं. मामा जी को साथ बैठकर मामा जी की फोटो लिया आणि मामा यांच्यासोबत बसून एक फोटो घेतला. फिर मामा-मामी और कनिष्का ने भी फोटो खींचे आणि त्यानंतर मामा-मामी किंवा कनिष्का या सगळ्या लोकांनी फोटो काढले तिथे. कनिष्काने मामा-मामी के साथ आर्यन के भी फोटो खींचे आणि त्यानंतर कनिष्काने काय केले? मामा-मामी यांच्यासोबत आर्यनचा पण फोटो काढले. मामा-मामीजी बहुत खुश थे आणि मामा आणि मामी खूपच आनंदी झालेला होता. कारण की खूपच दिवसानंतर हे सगळं भेटून घेतले होते आणि याप्रमाणे ते सगळं फोटो काढलेलं होतं. कळतं की नाही? हो. मामाजी ने कैमरे की तारीफ के पूल बांधते हुए कहा आणि मामाजी यांनी काय केले की कॅमेरा यांची खूपच तारीफ केली की मी इथे आणलेला आहे किंवा तिथे आणलेला आहे. हे दिले विदेशी कॅमेरा आहे. रात्र तुम्ही उजाला नाही होणार तरीही फोटो काढणं. तर हे सगळे बातमी कोणासमोर केले होते? आर्यन आणि कनिष्का समोर हे सगळे बातमी केलेले होते. तर याबद्दल त्यांना असं वाटत होता की हा जे कॅमेरा आहे त्याला आपल्याला खूपच उपयोगी आहे आणि असा जे विचार झालेला होता आणि काय राय आणि मशवरा
कनिष्का आणि आर्यन सोबत पण झालेला होता. तर याबद्दल यांना कसं करायचं होतं, की ते कॅमेरा त्यांना घ्यायचा होता आणि घेणं कसं घेणार ते आपण बघणार आहे. तर अजून बघूया? चला. मामूली रोशनी में बिना फ्लैक्शन के भी ये तस्वीर खींच लेता है. तर मामाजीने काय सांगितले, की जिथे मामूली रोशनी म्हणजे रोशनी ना के बराबर म्हणजे रोशनी ना आहेत असं प्रमाणे किंवा मामूली म्हणजे थोड्याच रोशनी आहेत, त्या बिना फ्लॅक्शनमध्ये पण हे तस्वीर खूपच चांगला घेत आहे, असं त्यांनी सांगितले. कमाल का लेन्स लगा है इसमें आणि खूपच कमाल लेन्स लागलेला होता, कारण की हे खूपच चांगले फोटो काढत होता. आर्यन ने कैमरे अपने पास रख लिया था आणि आर्यनने खूपच चालाकी केलेले होते. त्यांनी काय केले होते व कॅमेरे आपल्या जवळ ठेवला होता आणि ठेवला होता. कैमरा पाकर आर्यन और कनिष्का बहुत प्रसन्न थे आणि कॅमेरा घेऊन आर्यन किंवा कनिष्का खूपच आनंद होते आणि खूपच प्रसन्न वाटत होते त्यांना. कोणाला? आर्यन किंवा कनिष्काला. कळतं की नाही? हो. तर अजून काय बघूया? चला. तर वे दोनों रात होने का इंतजार करने लगे आणि हे दोघं आर्यन आणि कनिष्का हे दोघं काय करत होता? रात्री होण्याचा वेळ पाहत होते. कारण की त्यांना तिथे जायचा होता. रहस्य का पता लगाना का ये अच्छा अवसर था आणि रहस्य तिथे आहेत का नाही हा रहस्य जे आहे त्यांचा पत्ता लागायचा हे खूपच छान अवसर होता त्यांच्यासाठी. तर हे जे केलेले आहे ते खरंच प्रमाणे केलेले आहेत आणि त्याबद्दल तुम्हाला असं करायचं आहे, की जे गोष्टी आहेत ना शांतताप्रमाणे ऐकायचं आहे. कळतं की नाही? हो. तर या इतकंपर्यंत तुम्हाला कळलं आहे, समजलं आहे? लवकरच लवकर सांगा. काय? कळालं? छान. अंधेरा होते ही दोनों घर से निकल पडे. जेव्हा अंधार झाली, तेव्हा दोघंही घरातून निघाले. हवेली सामने थी. हवेली कुठे होती? समोर होती. अंदर से हसी और कहकहे की आवाजें सुनाई पड रही थी. तिथे त्यांना आतमध्ये खूपच अ, अ, आवाज ऐकत होते त्यांनी. कोणतेही हसी होते, कोणतेही कहकहत म्हणजे कोणतेही आवाज केलेले होते. तर याबद्दल त्यांनी काय केले बघा. आर्यन कनिष्का ने पहले चारों ओर ध्यान से देखा. आर्यन आणि कनिष्का पहिले काय केले ते चारोतर्फे खूपच ध्यानात बघितले. काही कोई खतरा तर नाही. कुठे? खतरा तर नाही. वे दबे पाव हवेली में चले गए. ते दबे पाव म्हणजे कोणाला आवाज नाही दिले किंवा कोणीही काही नाही केले आणि पावात कमीच आपल्या पाऊल केले आणि गेले. बीचों-बीच एक बड़ा कमरा था आणि बीचों-बीच एक मोठा कमरा होता. उसका दरवाजा अंदर से बंद था आणि त्याचा दरवाजा कुठे होता? आतमध्ये बंद ठेवला होता. खिडकियाँ नीचे से बंद थी आणि खिडक्या ज्या होत्या ते पण खालतून बंद होते. लेकिन ऊपर से खुली थी. परंतु किंवा ते वरतीचे उघडलेले होते. काय होते? उघडलेले होते. कळतं की नाही? हो. तर अजून बघूया. चला. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो, की इथे लेखकने काय केलेलं आहे, की काही अशा क्षणात असतात, त्यामध्ये आपण गुंतून जातात किंवा ते आपल्याच्या मोठे आपल्याला सांगते, की तिथे नाही जायचं, तिथे काय आहे, तिथे काय नाही, ते आपण समजून घ्यायचं. पण आपण असा पण प्रयत्न करायचा, समजून घ्यायचा, पण असा पण प्रयत्न करायचा, ते खरंच आहेत का? त्यांचं असं नाही, की तुम्ही एकटे जाऊन त्यांची बातमी करायची किंवा त्याचा शोध करायचा. लोकांना घेऊन जायचं, त्याचा शोध करायचं. कारण की ते खरंच आहेत का? तिथे अजून पण कोणी राहत शकतं. तर राहून राहता आपल्याला अपघात नाही करायचा किंवा आपल्यासोबत असं प्रमाणे काही नाही करायचं, की आपल्या मुसीबतवर आपण फसून जाणार आहे. तर याबद्दल इथे लेखक म्हणाले आहे, की जे अंधविश्वास आहे त्यांच्या बरोबर काही क्षणात असतातच, की आपण बिन विश्वास ठेवून जाते. तर याप्रमाणे तुम्ही त्यांची काळजी घ्या. खाजगी घ्या, की तिथे आहेत की नाही या विचारून तिथे इथे म्हणाले आहे, की तिथे नीट करून घ्या. जसं की आर्यन आणि कनिष्काने केले. तिथे जाऊन त्यांना सगळं पाहिले, की ते खरंच आहे का? जेव्हा हे लोकांचा बातमीबरोबर विश्वास करत होता, त्या या लोकांना पण खरंच वाटते. पण जेव्हा ते तिथे गेले आणि पाहिले, तर खरंच काय हे त्यांना कळलं. तर याप्रमाणे तुम्ही पण असं करूया, की जे चांगले आहे किंवा जे खरंच आहे त्यांचा बातमी करायचा. असं नाही की नाही करायचा. पण परंतु काही-काही चीजं असं पण असतात, की त्यांना बोलायचं किंवा करायचं आहे. तर कसे जसे त्यांनी तिथे गेले आणि त्यांचा काय केले, जे होते खरं सांगितले आणि त्याप्रमाणेही त्यांना गेलेले होते. धन्यवाद.